असले तरी ते माणसातले उमेदवार आहेत, तुमच्या जनमानसातले उमेदवार आहेत आणि हे उमेदवार तुमच्या हक्कांसाठी या ठिकाणी बांधणार आहेत। मी तो जिल्हा परिषद सदस्य असू द्या, पंचायत समिती सदस्य असू द्या, कुठलाही सदस्य असू द्या, जेव्हा तो या मतदाररूपी आशीर्वादाने जेव्हा ते निवडून येणार आहेत तेव्हा ते तुमचं नाही, तो संपूर्ण समाजाचं नेतृत्व या ठिकाणी करणार आहेत। आणि हे नेतृत्व करत असताना खऱ्या अर्थानं या नेतृत्वाला एका वेगळ्या उंचीवर जर न्यायचं असेल तर तुम्हा सर्व सभासदांचीच नव्हे, सर्व ग्रामस्थांचीच नव्हे तर सर्व माता भगिनींची साथ या निमित्ताने आपल्याला लागणार आहे। आणि हे देत असताना खऱ्या अर्थाने मी नेहमी म्हणतो, सतीशला सुद्धा मी काल म्हटलं असेल, मालू डॉक्टरला मी काल म्हटलं असेल, सुनीलला मी काल म्हटलं असेल की दादांनी, सुनील जरी तुला थांबवलं असलं तरी दादांचा विचार फार मोठा आहे। दादांनी जेव्हा सांगितलं की मला या ठिकाणी उमेदवार द्यायचा आहे, मला या ठिकाणी काम करायचंय, तेव्हा दादांच्या डोळ्यासमोर अनेक चेहरे होते। त्यामध्ये आमचे माऊली आपल्या ज्यांनी प्रस्तावना केली ते सुद्धा दादा इच्छुक होते, अनेक मंडळी या ठिकाणी इच्छुक होती, मी देखील दादा त्यामध्ये इच्छुक होतो। परंतु मी काय कारणास्तव थांबलो गेलो आणि खऱ्या अर्थानं मला पुन्हा एकदा तुमच्या संपर्कामध्ये, तुमच्या सानिध्यामध्ये येऊन खऱ्या अर्थानं 5 वर्ष जी पुढची जाणार आहेत ही जात असताना खऱ्या अर्थानं मला देखील तुमच्या सहवासात आणि तुमच्या सोबतीने पुढे जायचंय। परंतु हे करत असताना आमचे बोरीगावचे जे विद्यमान उपसरपंच आहेत, दिनेशजी दादा आहेत, गणेशजी आवटे आहेत, ही सर्व मंडळी नेहमी दादा तुमच्या रूपाने म्हणा, तुमच्या कार्यशैलीमध्ये तयार झालेली आहे। ही जी दादा तुमची जी फळी आहे ही फळी खऱ्या अर्थानं बोरी गावापुरती मर्यादित न राहता ती जाधववाडी सारख्या ठिकाणी काम करता आलं पाहिजे, कावळपिंपरी सारख्या ठिकाणी काम करता आलं पाहिजे, निमगाव सारख्या ठिकाणी काम करता आलं पाहिजे। आणि हाच ध्यास आणि हाच विचार घेऊन खऱ्या अर्थानं तुम्ही चाकणचे युवा उद्योजक आदरणीय राजूशेठ गाडगे यांची निवड या ठिकाणी केली। आणि तुम्हा सर्व माता भगिनींना मी एक गोष्ट सांगू इच्छितो की राजूशेठ गाडगे जरी उंचीने लहान असले तरी कार्याने आणि कर्तृत्वाने फार मोठे आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे या ठिकाणी उभे राहणार आहोत। आता तुम्ही पाहिलं असेल की अजित पवार जरी गेले असले तरी त्यांना आणि त्यांच्या परिवाराला जे दुःख आहे हे दुःख सहन करण्याची शक्ती आपण त्यांना दिलेली आहे। परंतु हे सगळ्या करत असताना याच्या पुढेही आपल्याला जायचंय आणि हे जात असताना तुम्ही पहा की दादाजी, तुम्ही पहा की अतुल शेठला काय काम करत असेल तर अजितदादाच्या माध्यमातून काम होत होतं, वळसे साहेबांना काय काम करत असेल तर ते अजितदादाच्या माध्यमातून होत होतं, अनेक जिल्हा परिषद सदस्य असतील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष असतील, झेडपीचे अध्यक्ष असतील, यांना जर काय काम करायचे असतील तर ती अजितदादाच्या माध्यमातून होत होती। परंतु मित्रांनो, एक गोष्ट या ठिकाणी मी ठामपणे सांगू इच्छितो, यापुढे जी काही कामं होतील ती फक्त आपल्या तालुक्याचे विद्यमान आमदार आणि शरदादा सोनवणे म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके दादा यांच्याच माध्यमातून ही कामं होतील। याचं कारण असं आहे मित्रांनो की एकनाथजी शिंदे साहेबांचा हात दादांच्या पाठीवर आणि डोक्यावर आहे। खरं तर एकनाथजी शिंदे साहेबांचे जे सर्व कामं आहेत ही कामं आपल्या तालुक्यामध्ये, जुन्नर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं दादांच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण होणार आहेत। म्हणून जरी त्या ठिकाणी अजितदादा नसले तरी तुम्हा आम्हा सर्वांसाठी एक मोठं नेतृत्व या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते म्हणजे तालुक्याचे विद्यमान आमदार आणि विकास पुरुष आदरणीय शरदादा सोनवणे आहेत। आणि खऱ्या अर्थानं आपल्या दादांचे हात या ठिकाणी बळकट करायचे, खऱ्या अर्थानं दादांना आपल्याला या ठिकाणी राज्यमंत्री पद या ठिकाणी द्यायचंय। त्यासाठी आपल्याला जिल्हा परिषदचा सदस्य असू द्या, पंचायत समितीचे सर्व सदस्य असू द्या, या ठिकाणी आपल्याला प्रचंड मताने या ठिकाणी निवडून द्यायचे। यासाठी आपल्याला करायचं काय, यासाठी आपल्याला येत्या 7 तारखेला एकच काम यासाठी आपल्याला करायचंय आणि ते म्हणजे फक्त आणि फक्त धनुष्यबाण। मित्रांनो, हा धनुष्यबाण केवळ एका व्यक्तीचा नाही, हा धनुष्यबाण संपूर्णपणे मराठी जनतेचा आहे, मराठी माणसाच्या अस्मितेचा आहे। आणि खऱ्या अर्थाने हे जे धनुष्यबाण आहे हे धनुष्य फलण्यासाठी आपण येत्या 7 तारखेला आपल्या ज्या जयसिद्ध ज्ञानेश्वरची खंडागळे आहेत, त्याचप्रमाणे माधुरताई सचिनजी निलक आहेत आणि राजकुमार भाषवंतजी गाडगे साहेब आहेत, यांना खऱ्या अर्थानं प्रचंड बहुमतांनी आणि मतांनी आपल्याला या ठिकाणी निवडून द्यायचंय। मी माझे प्रस्ताव जास्त लांबवणार नाही, खऱ्या अर्थानं मला व्यासपीठाने परवानगी दिली म्हणून मी 2 शब्द आपल्या समोर व्यक्त झालो। खरं तर आपण ज्यांना या ठिकाणी ऐकण्यासाठी उपस्थित झालात ते मध्ये माझे मार्गदर्शक आदरणीय माऊली शेठजी खंडागळे, खऱ्या अर्थानं पक्षाची जी जबाबदारी आहे ही जबाबदारी माऊली शेठनी आणि खऱ्या अर्थानं सतीश शेठ असतील, आम्ही सर्व मंडळींनी साधारणतः 10 ते 15 वर्षापूर्वी या ठिकाणी बोरी कांदळी गट होता तेव्हा आम्ही सगळ्यांनी माऊलीबरोबर काम केलं आणि खऱ्या अर्थानं माऊलींचं काम आम्हाला जवळून पाहता आलं आणि त्याच निमित्तानं आज खऱ्या अर्थानं माऊलींचीच सावली खऱ्या अर्थानं आज ज्ञानेश्वरी जयसिद्ध ज्ञानेश्वरी खंडागळे आज या ठिकाणी उभे आहेत। मला पूर्ण विश्वास आहे, केवळ मलाच नाही तर संपूर्ण बोरी ग्रामस्थांना देखील विश्वास आहे की या ठिकाणी आपल्याला ताईंना पुढे न्यायचंय आणि त्यासाठी आपल्याला त्या 7 तारखेला आपले तिन्ही उमेदवार धनुष्यबाणाचे आपल्याला निवडून द्यायचे। मी माझी प्रस्तावना थांबवतोय।